नमस्कार. मी विश्वास उटगी. निवडणुका खूप जवळ आलेल्या आहेत आणि सप्टेंबर महिन्यात कधीही निवडणुका त्याच्या इलेक्शन कमिशन प्रचार मोहीम सुरू करू शकतं आणि नंतर मग प्रश्न निर्माण होईल की निवडणुकीचे उमेदवार कोण असतील, महाविकास आघाडीचे कोण, महायुतीचे कोण. अर्थातच आपण सगळे मतदार, महाराष्ट्रातले 14 कोटी, त्यातले जे 18 वर्षाच्या वरील असतील ते मतदान करतील. सध्या राजकीय पक्ष एकमेकावरती तुम्ही हे चुकीचं नॅरेटिव्ह सांगता, तुम्ही असत्याचा प्रचार करता, अशा तऱ्हेचे आरोप एकमेकावरती करीत असतात. आणि आपली जी प्रसार माध्यमं आहेत, ही प्रसार माध्यमं पहिल्या पानावरती, आतल्या पानावरती त्याचीच मोठी जाहिरात करत असतात. आणि टीव्ही माध्यम जे आहे हे तर 24 तास ही बाजू आणि ती बाजू, ह्याचे आरोप आणि त्याचे आरोप असं करून सतत जेवढे काही राजकीय पक्ष त्यांच्या पुढाऱ्यांबरोबर चालणारे, त्यांचे जे काही उजवीकडे डावीकडे, हे सतत बघणं हे टीव्हीवरती आता लोकांना कंटाळवाणं वाटू लागले आहेत. मग ते कुठल्याही आघाडीचे असले तरी पुन्हा पुन्हा त्याच बातम्या. आणि परत सांगणार काय की तुम्ही चुकीचं नॅरेटिव्ह सेट करता. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की मतदारांचा नॅरेटिव्ह काय. शेवटी मतदार हा निवडणुकीमध्ये आपल्याला योग्य वाटत असणाऱ्या उमेदवाराला मत करत असतो आणि त्याचं स्वतःचं काही एक राजकीय मत असतं. संसदीय लोकशाहीमध्ये संविधानाने प्रत्येक नागरिकाला एक मत दिलंय. स्त्री आणि पुरुषांना समान मत आहे. त्याचा त्याने नेमकेपणाने, विवेकबुद्धीने तारतम्य ठेवून परिस्थितीनुसार योग्य उमेदवार निवडून देण्याकरता वापर करावा ही अपेक्षा असते. आणि त्याकरता त्याला एक नीटपणे वातावरण निर्माण करून देणं हे इलेक्शन कमिशनचं काम आहे. मग ईव्हीएम पासून ते सगळे प्रश्न जे आहेत ते येणारच. पण मुख्य प्रश्न लोकांनी, मतदारांनी कोणत्या मुद्द्यांवरती मतदान करावं, म्हणजे मतदारांचा नॅरेटिव्ह काय असावं, हा एक प्रश्न सतत चर्चेला येत असतो. राजकीय पक्ष आपलं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते एकमेकांवरचे आरोप आपण बघतो. आपण काय दुर्लक्ष करावं आणि काय करू नये याकरता मतदाराला स्वतःची काहीतरी एक विचार प्रक्रिया असणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की मतदान, प्रौढ मतदान म्हणजे 18 वर्षाच्या पुढचं, याच्याकडे संविधानासारखा दुसरा गुरु नाहीये. संविधानाने काही मूलभूत कर्तव्य राज्य शासनाची, केंद्र शासनाची, राज्यांची किंवा जे काही स्थानीय समित्या असतात, जिथे निवडणुका होतात, लोकप्रतिनिधी निवडले जातात, याच्याविषयी ज्या भूमिका संविधानांमध्ये आहेत ते आणि नागरिकांची कर्तव्य, याचबरोबर प्रत्येक राज्याचं किंवा केंद्राचं जे बजेट असतं, जे लोकांच्या करसंकलातून निर्माण होतं, त्या ठिकाणी लोकांनी आपल्या हिताचं या आधुनिक लोकशाहीमध्ये आपल्या दैनंदिन गरजांवरती आणि आपल्या जीवनावरती सरकार कशा तऱ्हेने मतदान करायला पाहिजे. त्यात मुद्दे काय येऊ शकतात की कुणालाही वाटतं नगरपालिकेचं हे असेल तर गटार स्वच्छ होतात की नाही, पाणी मिळते की नाही, वीज मिळते की नाही, हे प्रश्न महत्वाचे ठरतात. किंवा आपल्या गरजा, आपले प्रश्न समजून घेण्याकरता तो नगरसेवक आपल्याशी संवाद करतो की नाही, असं लोकांना वाटत असं सारखं की नगरसेवकांनी आपल्याशी संपर्क करावा. आणि म्हणून त्या लेवलला ते प्रश्न असतात. असेंब्लीच्या लेवलला हे थोडेसे वेगळे प्रश्न आहेत, लोकसभेच्या लेवलला हे वेगळे प्रश्न आहेत. पण राज्याच्या निवडणुका आणि केंद्राच्या निवडणुका ह्याच्यामध्ये धोरणात्मक प्रश्नांवरती लोकांनी विचार करणं भागच आहे. आणि म्हणून आपल्या करसंकलातून जे बजेट निर्माण होतं, त्या बजेटमध्ये आपल्याला नागरिक म्हणून काय काय मिळू शकतं याच्यावरती त्यांनी विचार करायला नको का. आणि म्हणून त्याने आपलं नॅरेटिव्ह सेट केलं पाहिजे. आणि या नॅरेटिव्ह मध्ये
धोरणात्मक प्रश्नावरती राजकीय पक्ष काय भूमिका घेतात असा रोखठोक सवाल मतदारांनी राजकीय पक्षांना विचारला पाहिजे. राजकीय पक्षांना विचारलं पाहिजे, कारण शेवटी महत्वाचे राजकीय पक्ष जे नोंदवलेले आहेत त्यातला आपल्याला जवळचा राजकीय पक्ष जो आहे त्याच्या उमेदवाराला आपण मतदान करत असतो. वेळोवेळी हे राजकीय पक्ष बदललेले असू शकतात, माणसं पण बदललेली असू शकतात, पण आपल्या गरजा या जर बघितल्या त्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, घर, नोकरी, महागाई हे मूलभूत गरजा आहेत. याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे सांगायला फार मोठ्या विद्वानांची गरज नाहीये. आणि राजकीय पक्ष आपल्याला कोंबड्यांची झुंज लावण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मतदारांची विचारशक्ती जागरूक करणं या दृष्टीने लोकशाहीमध्ये हे लोकजागरण महत्वाचं आहे, की आपण नॅरेटिव्ह सेट केलं पाहिजे की मला मतदार म्हणून असं वाटतं. आणि यावेळच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक केंद्रामध्ये संसद कशी निर्माण व्हावी, त्या ठिकाणी संविधानावरती हल्ला होतोय, संविधानातले अधिकार दडपले जात आहेत, लोकशाही स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य या सगळ्यांवरती गदा येत आहे. आणि एवढंच नव्हे तर पत्रकारांना जेलमध्ये डांबून ठेवण्यात येते, UAPA मध्ये लोकांना डांबून ठेवण्यात येते. याच्यावरती एक एक प्रतिक्रिया किंवा दलितांचं, मुस्लिमांचं लिंचिंग होत आहे. हे गेले 10 वर्ष दिसतंय आपल्याला. लिंचिंग म्हणजे तुडवून मारणे, ठार मारून टाकणे. या ज्या गोष्टी घडल्या याची एक प्रतिक्रिया म्हणून लोकांनी हे जुलमी मोदींचं शासन आपण बदललं पाहिजे. ते नका घटनाच मानत नाही. सामान्य माणसाचे अधिकारच पायदळी तुडवले जातात. हे संविधानातले अधिकार मानवी अधिकार आहेत, ते मानवी जीवनाशी संबंधित आहेत. त्यामुळे जे सत्तेवर आहेत त्यांच्या विरुद्ध लोक संताप व्यक्त करतात. आणि म्हणून मणिपूर एक उदाहरण ठरतं, UP मधलं बुलडोझर हे एक उदाहरण ठरतं, आणि अर्थात महाराष्ट्रात सुद्धा गल्लोगल्ली अनेक ठिकाणी ज्या दंगली घडवण्याचा प्रयत्न निर्माण होतो त्याही लोकांना खुपतात. आणि म्हणून दंगल घडवणारं सरकार, लिंचिंग करणारं सरकार, लोकांमध्ये भेदाभेद करणारं सरकार लोकांना नको असतं. हा भारताचा एक जनमत हे सातत्याने बदलत असतं. पण या देशामध्ये सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व भाषेंचे लोक या एका मोठ्या देशामध्ये, अत्यंत वैविध्यपूर्ण देशामध्ये, ज्याचं एक संविधान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेले हे संविधान जे आहे त्या संविधानाने सर्व नागरिकांना काही अधिकार दिलेत आणि काही कर्तव्य सांगितली आहेत. या अधिकारांची पण पायमल्ली होती आणि कर्तव्यांची जाण लोकांना नाही, तर आपण नॅरेटिव्ह सेट कसं करणार? आणि मग 70-75 वर्षामध्ये आपल्या काही पिढ्यांचं आयुष्य बघितल्यानंतर आजची परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला काय चित्र दिसतं, की अजूनही या 142 कोटीच्या जनतेमध्ये 25 ते 30 कोटी लोक गेल्या 10 वर्षामध्ये गरिबी रेषेच्या खाली गेलेत. म्हणजे त्यांचं उत्पन्न 250 ते 300 रुपयापेक्षा दरडोई नाहीये. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून जगभर जे इंडेक्सेस निर्माण होतात त्याच्यामध्ये भारतामध्ये दरडोई जो खर्च आहे याच्यामध्ये, आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे की मानवी जीवनाचा कशा पद्धतीने या ठिकाणी बजेटमध्ये भारत खूप मागे आहे. आणि खूप मागे असल्यामुळे ही एक चिंतेची बाब आहे की तुम्ही $5 ट्रिलियन किंवा $4 ट्रिलियन इकॉनॉमी करता, पण लोकांना 25 कोटी लोक जर आज अत्यंत वाईट परिस्थितीत जगतात आणि 80% लोक किंवा जवळजवळ 90 कोटी लोक, हे लोक जर 5 किलोचं रेशनच्या धान्यावरती त्यांनी जगावं, ते मोफत असेल किंवा विकत असेल, अशी जर अपेक्षा या 21व्या शतकात कुणा एका सत्तेची असेल तर ती सत्ता उलथून टाकणं हेच नागरिकाचं नॅरेटिव्ह असलं पाहिजे. हे नागरिकाचं नॅरेटिव्ह असलं पाहिजे. एवढा तो शिकलेला असो किंवा नसो, त्याला हे कळलं पाहिजे की मला ही जुलमी सत्ता 5 किलोच्या धान्यावरती जगू पाहते, हे मला मंजूर नाहीये. मग काय हो आपल्याला किमान
ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण मोफत देणारी एक सरकारी व्यवस्था पाहिजे. आपल्याला 20 ते 25 लाखाचा महत्वाच्या रोगांसाठी येणारा खर्च हा सरकारने उचलावा. त्याकरता सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत पाहिजे. हे सामान्य मतदाराचा नॅरेटिव्ह असणं आवश्यक आहेच. पहिला प्रश्न शिक्षण, की माझ्या मुलाबाळांना शिकायला प्राथमिक शाळा माझ्या गावात, जिल्ह्यात, शहरात पाहिजेच पाहिजे, ज्याची निर्मिती राज्य शासन आणि केंद्र शासनाने केली पाहिजे आणि ती बजेटमधल्या धोरणात्मक तरतुदीतून आली पाहिजे. ही समज जर मतदाराची असेल तर काय चुकीचं आहे? हीच गोष्ट आपल्या घरातलं कोणी आजारी पडलं तर आपल्या एकूण आरोग्याची व्यवस्था सरकारने ही केली पाहिजे. मग जगभर अशी व्यवस्था नाहीये का? अनेक भांडवलशाही राष्ट्रात सुद्धा त्याची व्यवस्था आहे. पण आपल्या देशात काय व्यवस्था आहे? जी होती व्यवस्था ती पण बर्बाद झालेली आहे. आणि म्हणून आता मतदाराचा नॅरेटिव्ह हे त्याच्या मूलभूत गरजांवरती फिक्स झालं पाहिजे. आणि त्यांनी राजकीय पक्षांना हे ठामपणे सांगितलं पाहिजे की तुम्ही हा माझा जो नॅरेटिव्ह आहे, माझा जो अजेंडा आहे, हा जर तुम्ही मान्य करणार असाल तर आणि तरच फक्त आम्ही तुम्हाला मत देऊ. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकशाही जी आहे ती लोकशाही जर बळकट करायची असेल तर मतदार हा ठामपणे आपली मतं व्यक्त करू शकणार पाहिजे की मी मत देणार, होय मी मतदानासाठी रस्त्यावरती जाणार. त्याकरता मला माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जी सोय आहे ह्याच्यामध्ये आम्ही एवढे शिकलेलो आहोत, आम्हाला रोजगार नाही, तर आम्हाला रोजगार निर्मितीसाठी तुम्ही काय करता, तुमचं कोणतं धोरण आहे हे सांगणं महत्वाचं आहे. म्हणून शिक्षणासाठी ग्रॅज्युएशन पर्यंत मोफत असलं पाहिजे, त्याची बजेटमध्ये तरतूद पाहिजे. आरोग्यासाठी सुद्धा बजेटमध्ये तरतूद पाहिजे. हे धोरणात्मक गोष्ट आहे. कोणीतरी उठतो आणि सांगतो की आम्ही स्कीम मध्ये एवढ्या स्कीम मध्ये तुम्हाला मोफत देऊ. व्यवस्थाच नसेल, इन्फ्रास्ट्रक्चरच नसेल तर त्या योजनांचा उपयोग काय? जिथे डॉक्टर्स आणि नर्सेस नसतील, जिथे टीचर्स आणि प्रोफेसर्स नसतील तर अशा ठिकाणच्या संस्थांचा अर्थ तरी काय? त्यामुळे ते फेक नॅरेटिव्ह झालं. मतदारांचा नॅरेटिव्ह असलं पाहिजे की मला ही व्यवस्था दिसली पाहिजे, याकरता बजेटमध्ये तरतुदी, तुमच्याकडे जमा झालेल्या कर संकलनातून एवढे पैसे निर्माण झालेत, तुम्ही किती नियोजन केले हे सांगा, तर तुम्हाला आम्ही मत देऊ, असं ठामपणे सांगणं हे आपल्या मूलभूत गरजांच्या बाबतीत मतदार हा व्यक्त झाला पाहिजे आणि तो रस्त्यावरती येऊन व्यक्त झाला पाहिजे. याकरता महत्वाचे पक्ष कुठले हे लोकांनी ठरवायला पाहिजे. आज तरी केंद्रामध्ये जुलमी शासन जे मोदींचं आहे ते हटवण्याकरता लोकसभेमध्ये मोठं मतदान झालं. खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी संविधानाच्या बचावासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मतदानाकरता रस्त्यावरती उतरले. पण ते पुरेसं होतं का? हे खरं आहे की 272 भारतीय जनता पक्ष गाठू शकला नाही, तो 240 वरती येऊन थांबला. हे मोठं यश लोकांचं आहे, कारण शेवटी लोकांनी ती निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये इंडिया अलायन्सचा फायदा झाला. त्याला सत्तेपर्यंत पोहोचता आला नाही, पण भारतीय जनता पक्षाला मात्र 272 न गाठता 240 पर्यंत रोखणं हे लोकांच्या सजगतेमुळे आणि संविधानावरच्या प्रेमामुळे आणि लोकशाहीवरच्या प्रेमामुळे ते शक्य झालंय. त्यामुळे संविधान हा लोकांचा गुरु असला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मांडणी आहे, महात्मा गांधींची जी मांडणी आहे, जवाहरलाल नेहरूंची जी मांडणी आहे, या पद्धतीने लोकांनी इंडिया अलायन्सच्या लोकांचं ऐकलं आणि मोदी सरकार आणि शहा यांना सत्तेवरून पूर्णपणे खाली जरी खेचलं असलं तरी त्याला त्यांची जागा दाखवली आहे. त्याला त्यांची जागा दाखवणं हे आवश्यक होतं. आता राज्यांमध्ये निवडणुका होतील तेव्हा संविधान महत्वाचं आहेच, कारण आजही मोदी आणि शहांची लोकसभेतली दादागिरी आपण बघतो ते त्रस्त आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठं संकट आहे, परंतु त्यांची भाषा तेवढ्याच मगरुरीची आहे. ठिकठिकाणी दंगल सदृश्य वातावरण निर्माण करणं हे रोजच दिसतं. याकरता आपल्या जाणीवपूर्वक जोपासलेल्या टीव्ही चॅनल्सना आणि मोठ्या वर्तमानपत्रातल्या, विशेष करून हिंदी, इंग्रजी, मराठी मधल्या मोठ्या वर्तमानपत्रांना त्यांनी दावणीला बांधलंय.
हे दावणीला बांधले गेलेली प्रचार साधनं जी आहेत ते फेक नॅरेटिव्ह निर्माण करतात राज्यकर्त्यांसाठी, असं आजचं तरी चित्र आहे. याच्या विरुद्धची लढाई लोकांना स्वतःहून लढावी लागेल, तरच लोकशाहीचं संरक्षण होईल. आणि म्हणून जे केंद्रात संविधानाचं महत्व आहे ते राज्यात सुद्धा महत्वाचं आहे. कारण मोदी आणि शहा 240 वरती आल्यानंतर सुद्धा त्यांचं नॅरेटिव्ह हे बदललेलं नाहीये, गुरमी उतरलेली नाहीये, मस्ती अजिबात कमी झालेली नाहीये. आणि म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये महायुतीला फक्त 1% मतं कमी मिळाली आहेत, आम्ही ह्याच्या पुढे निवडूनच येणार. अशा वेळेस महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सच्या लोकांनी सीट शेअरिंग करतील सुद्धा, पण तुम्ही एकत्रितपणे रस्त्यावरती येऊन धोरणात्मक प्रश्नांवरती लोकांशी तादात्म्य कधी पावणार, असा प्रश्न लोकांनी, मतदारांनी महाविकास आघाडीला, इंडिया अलायन्सच्या पक्षांना पण विचारणं आवश्यक आहे. कारण इंडिया अलायन्सच्या पक्षांना लोकांनी मतदान करून ठिकठिकाणी उमेदवार निवडून दिलेले आहेत, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा लढाई असेल तर ते 5 ते 10 हजारच्या मतांच्या फरकाने लोक पडतील किंवा निवडून येतील, अशीच परिस्थिती आजही आहे. आणि म्हणून मतदारांनी ही निवडणूक पुन्हा एकदा आपल्या हातातच घेऊन ती लढवायला पाहिजे. आणि राजकीय पक्ष ज्याला सत्तेवरती यायचंय, विशेष करून महाविकास आघाडीला मोठी सुसंधी असल्यामुळे, इंडिया अलायन्सचे जे काही घटक आहेत त्याला मोठी सुसंधी असल्यानंतर त्यांनी एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह, हा इकॉनॉमिक अजेंडा त्यांचा काय असेल, सोशल अजेंडा काय असेल आणि अर्थातच पॉलिटिकल अजेंडा काय असेल, हे जसं न्यायपत्राच्या माध्यमातून लिहून जाहीर केलं. आणि राहुल गांधी ज्या पद्धतीने खटाखट आम्ही हे करू, हे आम्ही फटाफट हे करू, हे लोकांना भेडलं. कारण ते लोकांच्या रोजगार निर्मितीचे प्रश्न होते, ते लोकांच्या आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांचे प्रश्न होते. ते महागाई कमी करण्यासाठी आम्ही काय करू किंवा रोजगार अधिक पब्लिक सेक्टरमध्ये कसा निर्माण होईल आणि सार्वजनिक क्षेत्राच्या बचावासाठी आम्ही काय करू, असे ते मुद्दे होते. हे मुद्दे महाराष्ट्राच्या पातळीवरती अधिक प्रकर्षाने योग्य आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी मतदारांनी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे न्यायपत्राची निर्मिती काँग्रेस पक्षाने निर्माण केली आणि इंडिया अलायन्सच्या बहुसंख्य घटकांनी ते स्वीकारले सुद्धा, कारण ते अत्यंत व्हॅलिड, रॅशनल, लोकांच्या फायद्याची होती. म्हणून लोकांनी संविधानाच्या अधिकारांवरती पण विश्वास ठेवला आणि न्यायपत्रावरती पण विश्वास ठेवला. पण त्या न्यायपत्राविषयी इंडिया अलायन्सचे घटक पक्ष प्रत्यक्षात किती चळवळ करतात आणि बोलतात, याविषयी अजूनही लोकांच्या अपेक्षा आहे की त्यांनी बोलावं. आणि याकरता राहुल गांधींनीच बोललं पाहिजे असं नाहीये. इंडिया अलायन्सचे अन्य सगळे घटक आपापले मॅनिफेस्टो घेऊन येतात, पण त्या मॅनिफेस्टोवरती किती बोलतात. त्यामुळे लोकांच्या जीवनावश्यक गरजा, लोकांना भासवणारी महागाई कमी करणं आणि प्रत्येक घरी एक रोजगार निर्माण होईल, या दृष्टीने आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही अशा तऱ्हेने रोजगार निर्मिती करू, हे महाविकास आघाडीने किंवा इंडिया अलायन्सने बोलणं आवश्यक आहे. हे कधी बोलणार? ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होईल, ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील आणि महायुतीचा आणि मोदी आणि शहांचा पराभव करायचा असेल तर कार्यक्रमावरती आधारित नॅरेटिव्ह सेट करणं हे अर्थातच इंडिया अलायन्सचं काम आहे. असं तरी आज ते करताना दिसत नाहीत. म्हणून मतदारांनी हे नॅरेटिव्ह सेट करण्याची गरज आहे. कारण महायुती आपल्या प्रचार तंत्रामध्ये त्यांच्याकडचे जे लोक आहेत, ट्रोलिंग करणारे आणि प्रचार तंत्रामध्ये जे काही टीव्ही चॅनल्स आहेत आणि पेपर्स आहेत, याच्या मार्फत एक अत्यंत चुकीचं, तू मैमईचं, भ्रष्ट असं स्वरूपाचं चारित्र्य हननाचं नॅरेटिव्ह सेट करतायत. आधुनिक लोकशाहीमध्ये याला काहीही किंमत नाही. जनतेच्या जगण्याची साधनं कशी तुम्ही निर्माण कराल आणि जनतेचं आयुष्य कसं सुखकर कराल, याबद्दल राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत त्यांचं फेक नॅरेटिव्ह डिफीट करण्याकरता आपल्याला एक पॉझिटिव्ह अजेंडा, इकॉनॉमिक अजेंडा,
सोशल अजेंडा आणि पॉलिटिकल अजेंडा इंडिया अलायन्सने सेट करण्याची गरज आहे. पण तो नॅरेटिव्ह लोकांकडून येणं याची पण गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, एक जबाबदार नागरिक म्हणून आणि आत्ताच्या राजकारणामध्ये मोदी शहांच्या राजकारणाचा ते भारताला अत्यंत 25 वर्ष मागे घेऊन गेलेला आहे. त्या राजकारणाचा पराभव करणं, त्यांच्या इकॉनॉमिक अजेंड्याचा पराभव करणं आणि त्यांच्या सोशल अजेंड्याचा पण पराभव करणं, याकरता इंडिया अलायन्सला आपला इकॉनॉमिक आणि सोशल आणि पॉलिटिकल अजेंडा हा सेट करावा लागेल. ते खूप वेळ घेत आहेत, ते खूप वेळ घालवत आहेत. पण मतदारांनी ठरवलेलंच आहे की मोदी आणि शहांचा पराभव करायचा आणि म्हणून ते महाविकास आघाडीला निवडून देतील. ही गोष्ट काळाच्या महिम्यातून सिद्ध होईल. पण प्रत्यक्षामध्ये लोकांना ही लढाई ही लढवावी लागेल. महाविकास आघाडीला लढाई जिंकायला लागेल. पण त्यासाठी त्यांनी अतिशय वेगाने हातपाय आणि डोकं हलवण्याची गरज आहे. याकरता मतदारांनी आपला पॉलिटिकल अजेंडा आणि इकॉनॉमिक अजेंडा सेट करावा आणि त्यांचा नॅरेटिव्ह सेट करावं. याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो सर्क्युलेट करावा, लाईक करावा आणि मॅक्स महाराजचे आपण सबस्क्राईब राहावं ही नम्र विनंती. धन्यवाद.